नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहिला होता, ज्यामध्ये आपल्याला सांगण्यात आले होते की सरकारने निधी वितरण करण्यासाठी एक नवीन जी.आर. दिला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आले होते की जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे देण्यात येणार आहे। पण आता एक बातमी समोर आली आहे की KYCची पूर्तता न केल्यामुळे खूप जणांना इथे पैसे मिळाले नाहीत किंवा या योजनेतून त्यांना वगळण्यात आले आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे। सरकारने सांगितले होते की प्रत्येकाला डीबीटी करून घ्यायचं आहे। जे या योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इथे पैसे पाठवणार आहे। त्यामुळे ते सर्व आधार लिंकिंग वगैरे करून घ्यायचं आहे। पण काहींनी केलं नसल्यामुळे आता त्यांच्यावर टांगती तलवार आहे, म्हणजे त्यांना या योजनेतून वगळण्यात सुद्धा आलं आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चलत आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। KYCची पूर्तता नसल्याने 60,000वर टांगती तलवार आहे। हयातीचे दाखले न दिल्याने संजय गांधी योजनेतून 18,000 वगळले अशी सुद्धा माहिती आली आहे। म्हणजे KYCची पूर्तता न केल्यामुळे जे 60,000 इथे या योजनेअंतर्गत जे लाभार्थी होते त्यांच्यावर टांगती तलवार आहे सांगितलेलं आहे, व जे हयातीचे दाखले आहेत ते न दिल्यामुळे 18,000 इथे वगळले आहे अशी सुद्धा माहिती आहे। हयातीचे दाखले सादर न केल्याने 18,800 जणांचा लाभ आता बंद करण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे। तर त्यामध्ये सांगितले आहे अहिल्यानगरमध्ये संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील 18,600 जणांचा अनुदान लाभ बंद करण्यात आला आहे। तसेच KYC सादर न केलेल्या सुमारे 60,000 लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून म्हणजेच मार्च 2025 पासून बंद करण्यात येणार आहे। तर सरकारने जे लाभार्थी होते त्यांना टाइम सुद्धा देण्यात आले होते, त्यांच्यासाठी एक नवीन जी.आर. सुद्धा काढण्यात आले होते। सर्व माहिती त्यामध्ये दिली होती। आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता। डीबीटी करून घ्यायचं आहे, तुम्हाला KYC करून घ्यायचं आहे हे सुद्धा सांगण्यात आले होते। पण ज्यांनी केले नाही त्यांना मार्च 2025 पासून पूर्णपणे अनुदान बंद होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। राज्य सरकारमार्फत संजय गांधी श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेचे सुमारे 1,70,830 तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा अपंग या आदींनी मदतीचे सुमारे 42,000 असे एकूण 2,15,000 लाभार्थी आहेत। त्यांना दरमहा 1,500 रुपयांची मदत केली जाते। आता प्रत्येक महिन्याला इथे 1,500 रुपयांची मदत केली जाते। त्यामुळे सरकारने एक नवीन जी.आर. सुद्धा काढण्यात आले होते। त्यामध्ये सविस्तर माहिती सांगण्यात आली होती की तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे, डीबीटी लिंक करून घ्यायचे हे सुद्धा गरजेचं आहे अशी माहिती सांगितली होती। या संदर्भात माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी जूनपर्यंतच्या हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहेत। हयातीचे दाखला सादर केल्यानंतर जुलैपासून पुढील मदत दिली जाते। जिल्ह्यात या योजनेचे 1,73,830 लाभार्थी होते। हयातीचे दाखले सादर न केल्याने 18,800 जणांचा लाभ आता बंद करण्यात आला आहे। त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या आता जिल्ह्यात 1,32,306 राहिली आहे। तरी ते ज्यांनी KYC केले नाही किंवा हयातीचे दाखले सादर केले नाहीत त्यांना आता पुढे लाभ मिळणार नाही किंवा त्यांना इथून वगळण्यात आलेला आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारच्या निराधाराच्या मदतीची योजना राबवताना राज्य सरकारचा हिस्सा असतोच, त्यामुळे हयातीचे दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या योजनेतून मदत मिळणार नाही। या लाभार्थ्यांनी मार्चपूर्वी हयातीचे दाखले सादर केले तर बंद झालेल्या महिन्यापासून मार्चपर्यंतचा हप्ता मिळू शकेल। मात्र मार्च नंतर हयातीचा दाखला सादर केल्यास मार्चपर्यंतची मदत मिळणार नाही। त्यामुळे संबंधितांनी तहसीलदाराकडे संपर्क साधून हयातीचे दाखले सादर करावेत अशी माहिती आली आहे। जिल्ह्यात 1,32,306 लाभार्थी असले तरी त्यांना डिसेंबरमध्ये KYC पूर्ततेची सूचना देण्यात आल्या होत्या। अन्यथा फेब्रुवारीपासून लाभ मिळणार नसल्याची सूचना सुद्धा देण्यात आली होती। मात्र अद्याप 60,000 लाभार्थ्यांनी KYC पूर्तता केली नाही। आता बऱ्याच जणांना माहिती नाही की KYC पूर्तता कशी करायची आहे, तर ते पहिल्यांदा करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे KYC पूर्तता कशी करायची आहे। त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, ते एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। हे जर केलं तरच तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहे असे सुद्धा सरकारने सांगितलं आहे। आता इथे काही लाभार्थी आहे की त्यांना पैसे जमा झाले नाहीत किंवा काहींचे असं सुद्धा आहे की त्यांना पूर्णपणे वगळण्यात आलं आहे। आता यामध्ये रिझन तर कळेल की का वगळण्यात आलं आहे, पण इथे
रक्कम थेट बँक खात्यावर होते जमा. मंजूर अर्जावर आधारित दरमहा रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात डीबीटीने जमा होते. त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे, अशी सुद्धा माहिती आहे. अर्ज मंजुरीसाठी साधारणतः 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. लाभ नाकारणाऱ्या अर्जासाठी कारण दिले जाते. सुधारणा करून पुन्हा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे थेट तुमच्या बँक खात्यावर जमा होणारे पैसे, त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्तता करून घ्यायची आहे, डीबीटी लिंक करून घ्यायची आहे. या संदर्भात GR सुद्धा आला होता. महत्त्वपूर्ण माहिती आहे. या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा, कारण बरेच जण आहेत की त्यांना माहिती नाही की त्यांना पैसे मिळत नाहीत. आता बरेच जणांना असे सुद्धा प्रश्न आहे की आम्हाला का पैसे मिळत नाही, तर यामध्ये कारण सुद्धा सांगितलेले की का पैसे मिळाले नाही. त्यामुळे तुम्हाला बँक खात्याद्वारे जे पैसे येणार आहे, डीबीटी मध्ये डायरेक्ट तुमचे पैसे येणार आहे, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे खूप गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.